हाय बच्चा, काय कुठे होतीस तू? मी किती फोन केलेस, तू एकही फोन उचलला नाहीस. हा, काय झालं? बच्चा, आता तू म्हणालीस म्हणून मी घरी बसलो, नाही तर ऑफिसला चालू असतो ना. काय झालं सांग ना जरा. मला नाही बोलायचंय. अरे अच्छा, ते कालच्या प्रकरणाचं अजून मनात आहे का तुझ्या? ते सोड बरं, काय झालं मला सांग. काय झालं? आणि नाही, मी नाही बोलत आहे कालच्या प्रकरणावर काही. जे तू वागला ते वागलास ते सोडस, पण ते ऑफिस मधले सगळे लोक, एक्स्पेशली तो आनंद इतका शहाणपणा करतो यार. तू कर ना काहीतरी, वाटेल ते बोलतो यार तुम्हाला. अगं काय केलं त्या आनंदने? मला नाही माहिती, त्यालाच विचार तू. मी नाही सांगणार आहे काही तुला. मला ना नाही यायचं ऑफिसला आता. एक तर माझी सगळी इम्पॉर्टंट कामं ना बाजूला ठेवून मी ऑफिसला येते. माझं शॉपिंग होत नाही, माझं पार्लर होत नाही, काहीच होत नाही. एक दिवस पार्लरवालीला बोलवलं तेही तुम्हाला चालत नाही. बरं ऑफिसला सुट्टी घेऊन मी बाहेर गेले तेही नकोय तुम्हाला. मला नाही यायचं ऑफिसला. अच्छा शांत हो, किती चिडचिड करशील. हा शांत हो बरं. नाही, तू त्या आनंदला ओरड. हो मी बोलतो त्याच्याशी. ओके मूड गेला यार गॅरी. माझे हिल्स तुटले माहितीये आज. मी त्या आनंदला एक काम सांगितलं त्यांनी तेही नीट केलं नाही काय. आणि मग अशा बकवास हिल्स घालून यायला लागलं मला. ते सगळं काढून टाकलं यार त्याने. मूड गेला. हो, मी पाय दाबून देईन तुझे. ओके, आणि आता मूड गेलाय तर तो चांगला करायला परत आणायला काय करूया सांग बरं. आपण मूवी बघायची, कबाब खायचा आणि सीफेसला फिरायला जायचं. मला माहिती नाही. आता हो, बच्चा, मला जरा आता बरं वाटत असलं तरी थोडा विकनेस आहे आणि त्याच्यात परत बाहेर काहीतरी खायचं फिरायचं म्हणजे. आणि म्हणूनच मी घरी बसून होतो ना, नाहीतर ऑफिसला पण आलो असतो. ठीक आहे, नको येऊ तू. मी एक काम करते, मी ईशा सोबत जाते. मला नकोय तुझी कंपनी. मी ईशाला पण बोलवते, तिच्या फ्रेंड्सला पण बोलवते. मग आम्ही मज्जा करू. नको नको, तिचे फ्रेंड्स आणि ती ईशा त्यांनी आधीच काही कमी गोंधळ घातलेला नाहीये. बरं चल, मी येतो, आवरतो. नक्की? हो, मी चेंज करतो पटकन. ये, थँक्यू सो मच. मी लगेच चेंज करते आणि आपण लगेच जाऊ. ओके प्लीज. हो. पुरे आता का करतेस ग एवढं? राहू देऊ नानीजी, मी तुमची सेवा करायची नाही तर मग कोणाची करायची? दमली असशील आता. केव्हापासून पाय चेपतेस? हात दुखायला लागले असतील ना? आईचे पाय चेपून त्या पोरीचे हात दुखतात का? नाही ना. खरं सांगू का नानीजी, मला आई अप्पांची सेवा करायची खूपच इच्छा होती, पण ते तर लवकरच गेले ना. मग दादानीच मला वाढवलं, मोठं केलं. इतका हुशार दादा, पण मायासाठी कमी शिकला. मला मात्र शिकवलं चांगलं BA पर्यंत. मी आपलं जमेल तसं शिकले. तो आणि मी जमेल ती कामं करायचो. त्याचा खूप आधार होता. त्याच्या भरवशावरती तर मोठी झाले मी, जग बघायला शिकले. नाच काय, माझ्या नशिबाचे भोग त्याला भोगायला लागून राहिले. माझ्यामुळे त्याला त्रास सहन करायला लागून राहिले. असा विचार का करतेस तू? अगं घर तर त्यांनी आधीच गहाण टाकलं होतं. म्हणजे असे ना तसे त्याला पैसे तर भरावेच लागणार होते. मला नाही वाटत ह्यात तुझी काही चूक आहे म्हणून. आणि अशी मदत करतेच आहेस ना तू. स्वतःच्या हिमतीवर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंस, आणखी काय पाहिजे? हे बघ, जसा शिरीष त्याच्या कर्तव्याला कधी चुकला नाही ना, तसं तूही तुझं कर्तव्य चोख पार पाडतेस. आज तुझे आई बाबा असते ना, आप्पा म्हणायचीस ना त्यांना, आज तुझे आई आप्पा असते तर खरंच त्यांना तुझा खूप अभिमान वाटला असता, तुला स्वतःच्या पायावर असं उभं राहिलेलं पाहून. खरंय नानीजी, आई अप्पांना तर खूपच आनंद झाला असता. मी 4थ्या वर्गात होते ना, तेव्हा माझा शाळेत 2रा नंबर आला होता. तेव्हा इतका आनंद झाला त्यांना का पुऱ्या मोहल्ल्यात त्यांनी पेढे वाटले होते. अरे वा, म्हणजे अगदी लहानपणापासूनच हुशार आहेस की. नानीजी, मला तर वकील व्हायचं होतं. बर, आमच्या शेजारी ना ऍडव्होकेट खणकर राहायचे. रोज सकाळी काळा कोट घालून कोर्टात जायचं. मला पण खूप वाटायचं का मोठं होऊन मस्तपैकी काळा कोट घालून नागपूर कोर्टात जावं म्हणून. नंतर शिक्षण नाही झालं आणि मग लग्न झाल्यानंतर तर घरातच बसली मी. आता पूर्वी शिकलेलं तेही पुसट होत चालले. ते असताना नानीजी, आपण पाटीवरती लिहितो आणि पाटी दप्तरात ठेवतो आणि मग सगळी अक्षर कशी पुसट होऊन जातात ना, तसं झालंय पा.
अगं घरोघरी हीच परिस्थिती असते बघ. बायका आपल्या घरासाठी आपले गुण, कला, शिक्षण, करिअर सगळं बाजूला ठेवतात, पण घरात कोणाला त्याची कदर नसते. हे बायकांचंच काम आहे, बायकांनी घराकडेच लक्ष दिलं पाहिजे असं म्हणत राहतात. बायकांच्या मनाचा कोणी विचारच करत नाही. आता हे पान नानीजी, एक पुरुष शिकला तर तो स्वतः सुशिक्षित होतो, पण एक बाई शिकली तर ती पुऱ्या कुटुंबाला सुशिक्षित करते. मग तिनं कुटुंबाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? खरंच तू वकीलच व्हायला पाहिजे होतंस. बाजू कुठलीही असू दे, समोरच्याला तू पटवून देतेसच. खरंच खूप बरं वाटलं तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहून. हसत जा ग मधनं मधनं. मला माहितीये सध्या तशी परिस्थिती नाहीये म्हणून, पण परिस्थितीचं ओझं घेऊन नको जगू. संकट येतच असतात, पण अशा परिस्थितीतच आपण खंबीर होतो. या काळातच आपल्याला आपले गुण, आपल्यातली शक्ती आणि आपल्यातला आत्मविश्वास याची नव्याने ओळख होत असते. नानीजी, एक विचारू का? विचार ना. म्हणजे पा, बिकट परिस्थिती आली, काही अडचण आली का मग ठेच लागूनच माणूस शाणा काऊन होतो, आधीच काऊन नाही होत? हा, आता हे पान, माझ्या सासूबाई मला इतक्या वेळा सांगायच्या की बाई राधिका घरात बसू नको, तुझं शिक्षण झालंय, काहीतरी नोकरी कर, घरातनं बाहेर पड, अशीच बसशील तर कसं होईल, जग पा. मी काही त्यांचं ऐकलं नाही. आपली घरातच बसून राहिले, घर, संसार, मूल त्यातच रमले. आणि काय झालं? यांनी मला घरातनं बाहेर काढून टाकलं. म्हणजे काडी काडी करून मी माझं घरट तयार केलं सुगरणी सारखं, आणि ईशान्या कोकिळेसारखी माझ्या घरात घुसली. या आधीच परिस्थिती ओळखून वागायला हवं होतं. सासूबाईंचं ऐकायला हवं होतं. अगं उशिरा का होईना, पण आता कळलंय ना तुला, स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतेयस. आणि अरे हो, तुझ्या सासूबाईंना या नव्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगितलंस का नाही? अहो, नाही ना, गडबडीत राहूनच गेलं. थांबा, कळवते त्यांना. आता किती वाजलेत पाहिलंस का? खूप उशीर झाला, झोपल्या असतील त्या आता. हो ना, सकाळी फोन करू? सकाळीच करते, खूपच खुश होऊन जातील त्या. त्यांना खूप अभिमान आहे. हो पण आता झोप, खूप उशीर झालाय. सकाळी खूप काम आहेत बरं तुला. जा. जाते, झोपा आता. हो राधिका, मलाही खूप अभिमान वाटतो तुझा. तू माझी मुलगी नाहीयेस तरीही, आणि हसत जा ग, हसलीस की खूप छान दिसते.